गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं स्थेवरम् लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरम् अजे सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू दृढ विटे मनामुळे दृढ विटे मनामुळे विराजित वनमाळे विराजित वनमाळे हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू कृपा सिंधू करुणा करू कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू तुम्ही जे दिलं होतं ना की सर मला जबाबदारी द्या मी खरोखर पार पडेन तो शब्द त्यांनी पाळला आणि दिवस रात्र काम केलं सुट्ट्या दिवशी काम केलं आणि फार सिन्सिअरली केलं मला अभिमान वाटतो कारण हिने आयुष्यभर इंजिनिअरिंग सेक्शन मध्येच काम केलं इथं नौकरी समजून कशी काम करणार असे लोक म्हणत होते की बाबा नवीन ऍडमिशन आहे तर माझ्यामध्ये ऍडमिशन ती प्रिन्सिपल झाली त्यांनी जे मानवतेचे मंदिर माझे
हात लाविल्या ज्ञान ज्योती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती बंधुत्वाची येथ सावली अनाथ आमुचे माय माऊली कधी दिसे का ईशरावळी देवते अंतरात नांदती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरीही दारिद्र्याचे आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरीही दारिद्र्याचे अभंग ओढी मानवतेचे मृदुंगी वेदनेस विस्मृती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फळफळे दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फळफळे भाव भक्तीचे आम्हा साकळे पथिक हे परंपरा सांगती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती विमोह त्यागून कर्मफलांचा विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था शस्त्र त्याग तव शत्रु पुढती नच शोभे तुझला शस्त्र त्याग तव शत्रु पुढती नच शोभे तुझला कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला घे शस्त्राते सुधीर होऊन घे शस्त्राते घे शस्त्राते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था रक्षाया धर्मार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव, इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा, विक्रम झुकविल माथा. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कुणी आप्तना कुणी सखाना जगती जीवांचा, कुणी आप्तना कुणी सखाना जगती जीवांचा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचं सहर्ष स्वागत. आपण सर्व सरकारी सेवेमध्ये असलेले अधिकारी कर्मचारी त्यांच्या आयुष्यामध्ये 4 दिवस असे येतात. महिन्याची 28 तारीख, महिन्याची 29 तारीख, महिन्याची 30 तारीख आणि महिन्याची 31 तारीख. हे 4 दिवस आपले आनंदाचे असतात, कारण आपला पगार होतो त्या दिवशी. आणि पगार तर होतोच, पण त्यासोबत सरकारी सेवेत असलेले आपल्यासोबतचे कोणीतरी अधिकारी किंवा कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यामुळे थोड्या या दिवसाच्या ना थोड्या सुखद आणि दुःखद अशा भावना असतात. कोणीतरी निवृत्त होतो आणि आपल्या आठवणी सोडून जातो. तर आपल्यामध्ये अशीच एक आपली मैत्रीण भगिनी नेत्रा ठाकूर मॅडम यांचा आज आपण सेवानिवृत्ती समारंभ साजरा करत आहोत. नेत्रा ठाकूर मॅडम त्यांच्याबद्दल मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, आणि मला जे काय थोडंफार माहिती आहे मी तेवढी तुम्हाला कल्पना देत त्यांची. त्यांचा साधारण 31 वर्षाचा कार्यकाळ महामंडळामध्ये, 31 वर्ष. आणि त्या 31 वर्षामध्ये जवळपास 29 वर्ष त्यांनी अभियांत्रिकी विभागामध्ये काम केलेलं आहे आणि उरलेले 2 वर्ष त्यांनी आर ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. साधारण त्यांचा कार्यकाळ असा आहे की मे 2090 मध्ये मे 1990 मध्ये MMR मध्ये कामाला लागल्या त्या 1 वर्षाकरता. तर जानेवारी 91 ते जुलै 92 उरण ऑफिसमध्ये त्या ॲज अ क्लार्क म्हणून लागल्या. ट्रान्सफर होऊन रानसई सब डिव्हिजनला 1992 ते 97 पर्यंत 4 वर्ष होत्या त्या. तवय सब डिव्हिजन 1997 ते 2006 नंतर आणि दरम्यानच्या काळामध्ये त्याचं प्रमोशन झालं असिस्टंट म्हणून ठाणे डिव्हिजन 2ला. नंतर रानसई सब डिव्हिजन 6 जुलै 2006 पासून जुलै फेब्रुवारी 2014 आणि फेब्रुवारी 2014 पासून ते 2015 असिस्टंट एरिया मॅनेजर प्रोबोट म्हणून आर ऑफिसमध्ये झाल्या. रानसई सब डिव्हिजनमध्ये परत पुन्हा 2015 ते फेब्रुवारी 2020 आर ऑफिस पनवेलमध्ये एरिया मॅनेजर म्हणून 2020 ते आर पनवेलमध्ये आज तगायत. अशी ही सगळी प्रदीर्घ सर्व्हिस आहे. आणि त्यांनी जो सगळ्यात मोठा जो काळ त्यांनी जो इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये केला, म्हणजे मला तरी आनंद जाणवतं. मी त्यांच्यासोबत काम नाही केलं तरी त्या डिव्हिजन 2ला वगैरे वारंवार यायच्या त्यांच्या रानसई डॅमच्या संदर्भात. त्या एक निव्वळ क्लेरिकल राहिल्या नव्हत्या, त्या एक परिपूर्ण इंजिनियर झाल्या होत्या. त्या तुम्हाला कदाचित तुमच्या लक्षात नाही ना की इंजिनियर लोकांची जी कामं होती त्या कामांमध्ये त्यांची मेजर काम आहे ते स्वतः करत असत. आणि एक कार्यक्षम अधिकारी जे तुमच्या वॉटर नियोजन, रानसई डॅमचं वॉटर नियोजन, वॉटर बिलिंग, रानसई धरणाचे तुमचे हे लँड रेंट, हे सगळी कामं ती व्यक्ती करत होती 1990 पासून. म्हणजे तुमच्या ह्या जो महिला वर्ग आहे ना त्यांच्याकडून बरंच काही तुम्हाला शिकण्यासारखी गोष्ट आहे. तर हे असं एक व्यक्तिमत्व आहे. आणि आता बोलण्याच्या वर्गावरून तुम्हाला मी अजून बऱ्याच गोष्टी सांगत जाईल. सर्वप्रथम आपण आता की तुमची ही बेसिक ओळख सांगितली मी मॅडमची. सर्वप्रथम आपण आता ह्या कार्यक्रम म्हणजे औपचारिकता सुरू करण्याकरता आपल्याला एक अध्यक्षांची निवड करायची आहे. तर मी विनंती करतो बोंबले साहेबांना त्यांनी ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारायचं. आता
अंकुश सर उपागंता यांनी मान्यवर श्री बोंबले सर जिल्हा ऑफिसर पनवेल यांना या कार्यक्रमाचे अध्यक्षाला स्वीकारावे अशी विनंती केली. मी त्यांना सर्वानुमते अनुमोदन देत आहे. सर्वप्रथम आपण उपस्थित ठाकूर मॅडम त्यांचे मिस्टर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. मी बोंबले साहेबांना विनंती करतो. धन्यवाद बोंबले साहेब. विनंती करतो की आजचे अध्यक्ष बोंबले साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पण आपण उपकृत करावा. बोंबले साहेबांना पुष्पगुच्छ देण्यात यावा. आणि त्या सत्काराचा एक भाग म्हणून लावण दिवा व पुष्पगुच्छ ठाकूर मॅडमला द्यावा अशी विनंती करतो. त्यांनी मोलाचं एक उपदान म्हणा त्यांनी साहेबांना मॅडमना एक भेटवस्तू देण्याचं ठरवलेलं आहे. तर ते भेटवस्तू देतील त्यांना. सर थोडे पाठी मोबाईल महिला वर्गातर्फे ठाकूर मॅडमांना सुरेखा सोनावणे, वैशाली, चैत्राली, माधवी यांच्याकडून साडी देण्यात येत आहे. समोर पाहिजे. थँक्यू. तुम्हाला टाळ्या वगैरे आपण और खेळू. सरांचाही सब डिव्हिजनतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आहे ठाकूर मॅडमचा. त्यांनी त्यांच्या सत्काराचा धन्यवाद. थँक्यू. गार्ड आलेले आहेत. ते पण तुम्हाला भेटवस्तू देऊ इच्छितात. कोकण विभाग झुमडीकर साहेब, कुलकर्णी साहेब, बेलगामर साहेब कृपया यांनी यावं आणि ठाकूर मॅडमला भेटवस्तू पुष्पगुच्छ. आमची जी आम्ही SC ऑफिसने जे दिलेली जी भेटवस्तू आहे ना त्याची मोठी प्रतिकृती दिलेली आहे. आम्ही राधाकृष्ण सोबतची दिलेली. तुमचा जो जोडा आहे ना तो मला बरोबर राधाकृष्णासारखाच वाटतो. साहेबांची माझी पहिली भेट झाली. एवढा म्हणजे तुमचं जे काय त्याला बॉन्डिंग आणि अंडरस्टँडिंग एवढी जबरदस्त आहे ना म्हणजे मांडलं मी आदर्श जोडपं आहे. अजून कोणाला भेटवस्तू वगैरे द्यायची असतील पुष्पगुच्छ द्यावेत. मग थोडंसं मॅडमबद्दल बोलायचं. धन्यवाद. गोरे साहेब येत अच्छा CC पाटलांतर्फे पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. धन्यवाद पाटील साहेब. वराडकर हे पण भेटवस्तू देऊ इच्छितात. भेटवस्तू देऊ इच्छिता मॅडमने त्यांचा स्वीकार करावा. त्यांनी शालभर व सिंह देऊन मॅडमचा सत्कार करावा. उभय त्यांचा सत्कार करावा एका दोघांनी. अजून इच्छुक असेल तर आवश्यक सांगावं. नंतर मग आपल्याला आपली मनोगत हे मॅडमला पुष्पगुच्छ देऊन त्यांना
सत्कार करतील त्यांचा. धन्यवाद. मी इथे हाऊसकीपिंग स्टाफचं डोंबिवलीला बदली आली, बऱ्याच ठिकाणी बदली आली, पण ह्या ऑफिस इतका नीटनेटकापणा अगदी कुठेच मला आढळला नाही. म्हणजे मला तुम्हाला अगदी केसा इतका पण कचरा दिसत नाही. खरोखर म्हणायला पाहिजे अविरत ते कंटिन्यू मला वाटतं दर 15 मिनिटांनी याचं चालू असतं. एकदम अतिशय उत्तम स्वच्छता. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. मॅडमचा 31 वर्षाचा सेवा काळ येथे दिघोडे विंगणे ही नावच कानामध्ये असे तुम्हाला सांगतात की कुठेतरी रिमोट एरिया असणार हा. मला आठवतं मी 1990 साली IPCला होतो, तेव्हा त्या एरियामध्ये फार गेलो होती मी IPCला कामाला असताना. अशा गावी जिथे म्हणजे STचा फ्लो पण एवढा नव्हता, तास 2 तासांनी ST असेल ठाकूर साहेब, अशा ठिकाणी त्या व्यक्तीने म्हणजे शिक्षण केलं, प्राथमिक शिक्षण केलं. तो कशा प्रकारे केलं असेल तुम्हाला माहिती असेल. बस नाही, तास नाही, कधी बस कॅन्सल होणार, अशा ठिकाणी मला वाटतं त्यावेळी लाईट पण फार दुर्मिळ होती. बरोबर. म्हणजे सांगण्यासाठी हेच होतं की एवढा संघर्ष केलेला आहे त्यांनी. प्राथमिक शिक्षण त्यांनी मला वाटतं दिघोड्यामध्ये की चिरल्यामध्ये केलं तुम्ही, हां दिघोड्यामध्ये त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण झालं. नंतर त्यांचं पनवेल शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून भेंडी पाटील साहेब यांचे संस्थापक सभासद होते शाळेत. आणि ते जे कर्मवीर भाऊ पाटील जी संस्था आहे त्या संस्थेने सगळ्यात जास्त काम महिला शिक्षणावर केलं. महिला शिक्षणावर अनुषंगाने आज आपल्या जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षण पोचलं महिलांकडे त्याचं सगळं श्रेय कर्मवीर भाऊ पाटलांना जातं. आपल्याला ती गोष्ट माहीत नाही, कारण आपण वाचन खूप कमी करतो आलो. महिलांच्या बाबतीत म्हणाल तर सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंपासून ही परंपरा आली. त्यांनी स्त्री शिक्षणाला हा एवढा हे दिला, प्राधान्य दिलं. आणि त्याच्यातून मॅडमसारखे असे अधिकारी तयार होत आहेत. सर्व्हिस त्यांचं म्हणजे B.Com शिक्षण त्याच्यामध्ये त्यांच्या कार्याने त्यांनी ह्या एरिया मॅनेजर पदावर त्यांनी उडी मारली. आपल्या त्या स्वतःला त्यांनी सिद्ध केलं. त्यांच्या स्वभावाचं मी सांगायचे गुणधर्म म्हणजे आता मला जे माहीत आहेत ना तर मी त्याची व्याख्या एकच करतो. अतिशय कुटुंबवत्सल, कणखर, स्वाभिमानी, कर्तबगार, रोखठोक विचार, स्वयंभू व्यक्तिमत्व, कामाप्रती सगळ्यात महत्त्वाचं घेऊन घ्या, कामाप्रती प्रचंड श्रद्धा असलेली व्यक्ती आहे. मला तुम्ही चुकीचं बोलत नाही, ज्यांनी तिच्यासोबत काम केलेलं आहे त्यांना ह्या गोष्टी नक्की जाणीव असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अदबीने व सहकाऱ्यांसोबत नेहमी मैत्रीपूर्ण, व त्याच्यासोबतच्या ज्या कोणी सहचारी असतील त्या खालच्या पदावर सुद्धा त्यांच्यासोबत अगदी मैत्रीसारखी. मॅडम बरोबर की चुकी झाली? आणि हे मला तुमच्या या मैत्रिणींनी सांगितलेलं आहे की मॅडम म्हणजे तुझा भाऊ नाही, सगळ्यांची मैत्रिणी. आणि त्यांच्या सहवासात ज्या कोणी येतात मैत्रिणी त्यांच्या त्या काउन्सिलर आहेत की जीवनामध्ये कसं पुढे जावं, काय कामं करावं, कशी करावी, आपण कसं वागायला पाहिजे, अधिकाऱ्यांशी कसं वागायला पाहिजे यांचा बराचसा धडा त्या स्वतःहून देतात. आणि अशा दुर्मिळ अशा ठिकाणी त्यांनी शिक्षण केलं. त्या व्यक्तीने, त्या जोडप्याने 2 उच्च शिक्षित निर्माण केले. त्यातील त्यांचा एक मुलगा IIMचा इंजिनियर होऊन IIM झाला. तो IIM म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, IIM म्हणजे 100 पैकी 99% पण मार्क मिळत नाहीत, जॉब मिळत नाही म्हणजे त्याला त्या ॲडमिशन मिळत नाही. अशामध्ये त्यांचा मुलगा वाटतो उभा राहतो. त्यांनी IIM केलेलं आहे. एक आणि छानपैकी वाटतो 25 लाखाचं पॅकेज आहे त्याला. आणि मुलगी तर खूपच स्मार्ट आहे ती. हे सगळे डेकोरेशन वगैरे तिनेच केलेलं आहे. त्या दिवशी केलं होतं म्हणजे डेकोरेशनचं काय आहे ना. आणि एक चांगली त्यांनी कंपनी पण फॉर्म केलेली आहे, वेअर हाऊस अँड सप्लाय चेन लीडरशिप अवॉर्ड्स 2022 असं अवॉर्ड पण मिळालं त्याला. म्हणजे एवढं म्हणजे ह्या एवढ्या कमी कालावधीमध्ये 25-30 वर्षाकालीमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलंच.
तर मुलांना पण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. म्हणजे मला वाटतं पुन्हा एकदा टाळ्या व्हायला पाहिजे दोघांसाठी, त्या मुलांसाठी. अशी एवढे म्हणजे व्यक्तिमत्व आहे ते. आणि मी नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे किंवा प्रत्येक पुरुषाच्या सांगतो तुम्हाला म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण मी मॅडमला उलट सांगतो मी की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो. कारण त्यांचं पण कार्य एवढं मोठं आहे की त्यांनी त्यांना एवढी फ्रीडम दिली. त्यांनी ती फ्रीडम दिली कारण शक्यतो एवढा कम्फर्ट नसतो आपण नात्यामध्ये, वाटतं आपलं तसं. परंतु यांनी बघितलं खूपच एकमेकांना फ्रीडम दिलेलं आहे, खूप चांगलं ओळखलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं जे हा संसार आहे, हे जे कुटुंब तुम्ही बघता एवढं सुखी आहे, हे सगळं श्रेय त्यांच्या दोघांना निवड आहे. आदर्शात आपण पण याच्याकडून मला चांगल्यापैकी आदर्श घ्यावा. तर अशी काही जी त्यांनी कामं केली होती खरंच कौतुकास्पद. आणि महिलांच्या आयुष्यामध्ये किंवा पुरुषाच्या आयुष्यामध्ये एकच नोकरी असते, एक नोकरी आणि संध्याकाळी घरी किंवा संध्याकाळच्या घरचा कार्यक्रम. याच्या व्यतिरिक्त पुरुषाचा हे नसतो. पण महिलांच्या बाबतीत तसं नसतं. महिलांच्या बाबतीत असतं फक्त 2 नोकऱ्या असतात की नाही सांगा बरं. आता ही तिसरी पण असू शकेल नोकरी. 2 नोकऱ्या कुठल्या असतात? एक नोकरी असते त्यांची स्वतःची ऑफिसची नोकरी असते. दुसरी नोकरी म्हणजे घरची नोकरी असते, घरी जाऊन करणं. आणि तिसरी नोकरी म्हणजे मुलांचे लाड पुरवणे. अशा 3 नोकऱ्या महिलेला हे करावं लागतात. आणि महिला ही कधी पण म्हणजे मला वाटतं सर्वश्रेष्ठच आहे, जन्मदाती आहे. त्यामुळे मला त्यांचं नेहमी कौतुक वाटतं. त्यांच्यासोबत मी काम नाही केलेलं, परंतु मला बरेचदा आमच्या शेजारून आम्ही कामं केली. मी डिव्हिजन 2 लावतो, 1 लावतो, नेहमी ऐकायला तुमच्यापैकी नेहमी ऐकायला येतं मला. हे मी वारंवार का सांगतो तुम्हाला, की मागे बसलेली जी टीम आहे ना, त्यांच्या थोडं कानावर जाऊन तुमच्या मागे सिनियर टीम, ज्युनियर टीम असं. तर मी मला वाटतं तुमचं एक ॲबस्ट्रॅक्ट मॅडम बाबत मी तुम्हाला कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे. तुम्हाला कोणाला जर मनोगत व्यक्त करायचं तर अवश्य यावं. आणि मग नंतर आपण आपलं जेव्हा मनोगत होतं ना, आपण मॅडमचं सरासरी मनोगत आपण ऐकून घेऊ. तुम्ही समोर यावं आणि नमस्कार सर्वांना. व्यासपीठावर विराजमान निरोपमूर्ती सौ एन.एम. ठाकूर, क्षेत्र व्यवस्थापक, आमचे देवणी माझे भाऊ ठाकूर साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर श्री सर, रिजनल ऑफिसर पनवेल, आमचे डेप्युटी प्लॅनर शेलार साहेब, डेप्युटी इंजिनियर उमरकर साहेब, डेप्युटी इंजिनियर बेलगाव साहेब आणि सहकुटुंब सभापती. आज 31 मे आज 31 मे 2022 रोजी ठाकूर मॅडम या विविध वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आणि त्यांना आपण एक निरोप देण्यासाठी एक निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिलात, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. निवृत्ती हा एक असा प्रसंग आहे की तिथे माणसाच्या बोलण्याकरता शब्द कमी पडतात. कारण त्यावेळी त्यांच्या मनात संमिश्र भावना निर्माण होतात. त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण आच्छादलेले असतात. खरं म्हणजे सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीचे कार्य किंवा योगदान ओळखण्यासाठी सेवानिवृत्त कार्यक्रम आयोजित केला जातो. मगाशी अंकुश सरांनी मला वाटतं आमच्या मॅडमचा 30 वर्षाचा प्रवास कसा झाला शेड्यूल सांगितलेला सर, मला काही सांगण्याची गरज नाही. परंतु मी निश्चित सांगू इच्छितो, मॅडम आणि मी आम्हाला एका दिवशी MRDC मध्ये कॉल आला. एका दिवशी मुख्यालयामध्ये प्रशासनासमोर इंटरव्ह्यू झाला, मुलाखत झाली. आमची जॉईनिंग डेट एका दिवशी, आमची ज्युनियर क्लर्क ते सहाय्यक पदोन्नती एका दिवशी, आमची सहाय्यक ते सहाय्यक क्षेत्रव्यवस्थापक पदोन्नती एका दिवशी, आमची सहाय्यक क्षेत्रव्यवस्थापक ते क्षेत्रव्यवस्थापक पदोन्नती एका दिवशी. निवृत्त वेगवेगळ्या
जरा यश मी लहान आहे मॅडमपेक्षा म्हणून मी मॅडम संसद आणि मी सदस्य असू द्या. निरोपांचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोपांच्या क्षणी एका डोळ्यातून असू आणि दुसऱ्या डोळ्यात असू. मन नितांत आठवून येतं आम्ही जातो मम ग्रहाशी. देवा निरोप घ्यावा सख्या हा. असू द्या मॅडम, तुम्हाला तुमचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीत जावो मी माझ्या मनापासून अंतःकरणातून परमेश्वराला प्रार्थना करतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज मी पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलत आहे. काही चूक झाली तर माफ करावी. आदरणीय व्यासपीठ व सर्व सन्माननीय अधिकारी व कर्मचारी यांचे सहर्ष हार्दिक स्वागत. नेत्राली मॅडम आणि त्यांचा सेवानिवृत्त सोहळा हे थोडंसं अलग होऊन जातं. मॅडमकडनं आहे ना मी भरपूर काही शिकण्यासारखं घेतलेलं आहे की 31 वर्षामध्ये त्यांनी 29 वर्ष हा अभियांत्रिकी विभागाचा अनुभव आणि पनवेल प्रादेशिक कार्यालय यातील कामामधला हा एक अभियांत्रिकी विभाग आणि पनवेल अभियांत्रिकी विभाग आणि प्रादेशिक कार्यालय विभाग या दोघांचाही कामाचा अलग अलग विस्तार आहे. पण मॅडमनी ज्या प्रकारे क्षेत्र व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी काम व त्याबद्दल कामाची तत्परता दाखवली ही खरोखर उल्लेखनीय आहे. मी मॅडमकडनं भरपूर काही शिकलोय की शिकण्याची काही अशी वय नाही आहे की ज्या ठिकाणी आपण हे करायला पाहिजे. असं वाटत नाही की बाबा त्यांनी कधी हा 27 वर्षाचा अनुभव त्यांना कधी हा पुरेसा पडला आहे किंवा अपुरा पडला आहे. पण मी त्यांच्याकडनं एकच सांगू शकतो की मी तुमच्याकडनं छोट्या छोट्या कामाची काही ना काहीतरी शिकवण घेत राहील आणि तुम्हाला पुढील आयुष्यात सुख समृद्धी यश लाभो एवढीच मी 2 शब्द बोलून संपवतो. ठाकूर मॅडम बरोबर आपण बोलतच आहोत. ठाकूर साहेबांबद्दल पण थोडं बोलायला पाहिजे. मला जे ठाकूर साहेब कळाले ते एकदम धडाडीचं असं व्यक्तिमत्व आहे. हार्डिल्या कंपनीमध्ये गेले. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सगळे सिनियर्स आणि बंधू भगिनी, मॅडम आणि मी आम्ही दोघांनी एकत्र काम केले सर लान्सेस 3 वर्ष पाणी पुरवठ्यामध्ये. त्यांनी जे काम केलं आहे ते अक्षरशः उल्लेखनीय आहे. आणि आपल्या सबडिव्हिजनसाठी 2,84,00,000 रुपये त्यांनी पनवेल महानगरपालिकेकडून आपल्याला आणून दिले. आणि आपला एक सबडिव्हिजन असं आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव सबडिव्हिजन आहे की तिथे कोणत्या प्रकारची ग्रामपंचायतीची थकबाकी नाही. मॅडम अशा आहेत की त्यांच्याकडे अनेक गुण आहेत की आपण ते सहजगत्या घेऊ शकतो. आणि मॅडमकडून सांगायचं म्हणजे काय माहिती का, तरुणामध्ये सुद्धा अशी काही थकबाकी आहे किंवा पाताळलेली थकबाकी आहे. तर मॅडमच्या नंतर आफ्टर रिटायरमेंट त्यांनी आम्हाला त्यासाठी कन्सल्टंट करावे आणि थकबाकी आणण्यासाठी थकबाकी वस्तू करण्यासाठी आमच्यासाठी प्रयत्न करा असे मी मॅडमला विनंती करतो. तरी मॅडमच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगलं आरोग्य भरभराटीचं आणि सुखसमृद्ध जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मला 2 मिनिटं. झालेली उपदान व थकीत रक्कम ठाकूर मॅडम यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. म्हणून काय वाजवा आपण तर ठाकूर साहेबांबद्दल बोलायचं राहून गेलं. एक धडाडीचं व्यक्तिमत्व, हडील्यामध्ये सर्व्हिसमध्ये आहेत ते, तिथे पण युनियनमध्ये ॲक्टिव्ह आहेत. राजकीय क्षेत्राबद्दल चांगले पैकी लागे बांधले आहेत. आणि एक हरवणारी असं एक खिलाडू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कारण आम्ही तासभरच एकमेकांना सोबत होतो. परंतु खरोखर त्यांच्याकडून पण आपलं भरपूर प्रेरणा आम्ही घेतो. आणि कारण त्यांनी आणि पुढच्या वर्षी ते 24ला रिटायर होत आहेत. त्यानंतर तुम्हाला भरपूर दोघांना तुम्हाला 1 वर्ष वेट करावं लागेल त्यांचं. 26 महिने त्यांना आपण नाणे मारायला ना काय होतं. ठीक आहे चालेल. तर अजूनही कोणाला मनोगत व्यक्त करायचं अवश्य मॅडमबद्दल सांगत आहे. IIM म्हणजे तुम्ही त्या लेवलनी सगळं ग्रास्पिंग करा, नक्कीच तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल. सरांनी आता फार दबाव टाकलेला आहे माझ्यावर.
असं सगळं बोलून. हा तर पहिले बोलायचं मुख्य 2 कारण हे की पहिलं आमचे वडील युनियनमध्ये जनरल सेक्रेटरी, तर त्यांनी भाषण दिल्यानंतर मला काय ते मॅच करायला जमणार नाही, म्हणून म्हटलं आधी गपचूप यावं आणि बोलून जावं. आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे खाली मगाशी ते भाषण जरा चेक करत होते त्यांनी लिहिलं तर फार 4-5 पानं मोठं भाषण लिहिलेलं आहे. आता तेवढं सगळं त्यांनी बोलून घेतल्यावर मला बोलायला काय होईल, म्हणून जरा येऊन 4-5 गोष्टी बोलून घेऊया ना. मला पण म्हणत होते जरा भाषण वगैरे तयार कर, तर काय स्वतःच्या मम्मीबद्दल बोलायला काय भाषण तयार करावं, तिथं जे मनात येईल ते बोलून टाकावं ना, त्यासाठी काय भाषण असं. तर व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य अधिकारी, MIDCचे सर्व सह कर्मचारी, तर आज आमच्या मम्मीच्या निवृत्ती समारंभानिमित्त मी ज्या सोहळा आयोजित केलाय त्याबद्दल व मला माझ्या मम्मीबद्दल मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. बस माझी मराठी इथे संपलेली आहे. आता याच्या पुढे मराठी इंग्लिश थोडं मिक्स आहे, प्लीज समजून घ्या. सो आय थिंक आज माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी फार अभिमानाचा एक दिवस आहे. बिकॉज आय थिंक 31 years of service, completing that in itself is a very huge and big achievement which my mother has done. So I think त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. 31 वर्ष म्हणजे माझ्यापेक्षाही वयाने मोठी आहे ती सर्व्हिस, पण आता ती रिटायर झाली आहे तर काही महिन्यात मी परत मोठा होईल सर्व्हिसपेक्षा. असो yes, but I would say that या फोकस, डिटर्मिनेशन, डेडिकेशन, ह्युमिलिटी म्हणा, जे सरांनी मगाशी मेन्शन केलं आहे, सगळेच विशेषणं तिला लागू होतात, विशेषणं कमी पडतील काय. तर ज्या पद्धतीने ती सर्व्हिस केलेली आहे त्याच्या आय थिंक 20-30% जरी मला अचीव करता आलं माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तर आय थिंक आय वुड बी सक्सेसफुल. आणि आय थिंक ते करत असताना त्याच्या व्यतिरिक्त तिने तिच्या इतर जबाबदाऱ्या पण म्हणा, मग ते एक आई म्हणून असो, एक बायको म्हणून असो, मुलगी म्हणून असो, सून म्हणून असो किंवा बहीण म्हणून असो, त्याही तिने ती चोखपणे पार केलेल्या आहेत. आणि मला मगाशी सरांनी सांगितलं की माझी बहीण एक इंजिनियर आहे आणि मी इंजिनिअरिंग करून त्याच्यानंतर आय थिंक IIM गेलो. आय थिंक त्याचा सर्वात मोठा बिगेस्ट पिलर ऑफ स्ट्रेंथ आणि सपोर्ट जर असेल तर ती आहे. तिच्यामुळे ते शक्य झालेलं आहे, नाहीतर ते काय झालं. आणि हे असं म्हणतो कारण मला आठवतं 11वी-12वी जेव्हा मी होतो तेव्हा आय थिंक 6 वाजता मला घर सोडावं लागायचं. वाशीला कॉलेज होतं, तेवढा फादर आहे मला, येस, पण तेवढ्या लवकर निघायचं असतं तेव्हा सुद्धा ती मला डबा करून द्यायची. कधी मला आठवत नाही की गेल्या 25-30 वर्षात कधी तुझ्या तोंडून असं निघालं असेल की नको बाबा आज तुझी सोय कर डब्याची किंवा तुझं काय बघ. टिल डेट आजही सकाळी तिने मला डब्बा करून दिलेला आहे मी जे ऑफिसला निघालो तेव्हा. दॅट इज द लेवल ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स द फॅमिली आहे. बस आता अजून जास्त तुमचा वेळ घेणार नाही. आणि जे तुम्ही म्हणताय की आता मॅडम रिटायर होत आहेत तर त्यांनी निवांत आपलं पुढचं आयुष्य काढावं, मला नाही वाटत ती काही स्वस्त किंवा निवांत बसणार आहे घरी. तिला ती अजिबात सवय नाही आहे, तिचं काही ना काही चालू राहील. स्टील कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मी, वी आर ऑल व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. धन्यवाद. ठाकूर मॅडम आज आपल्या विहित वयोमानानुसार रिटायर होत आहे. ॲक्च्युली त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही की त्या रिटायर होत आहेत. आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही की ॲक्च्युली त्या म्हणजे होत आहे रिटायर. इंजिनिअरिंग विभाग आणि आरो विभाग म्हणजे आरोला आहे, त्याच्यामुळे त्यांचं बघितलं त्यांनी जो या दोघांमधला जो समन्वय साधला आहे तो खरंच म्हणजे वाखाण्याच होतो आहे. आणि म्हणजे मॅडमचं जे नेतृत्व आहे ते मी आता सध्या एक उपोषणाच्या वेळेस बघितलं की त्यांनी ज्या म्हणजे धडाडीने आणि म्हणजे व्यवस्थितपणे ते जे काही त्यांनी हँडल केलं त्याबद्दल बघून खरंच मला त्यांचं कौतुक वाटलं. आणि मी ॲक्च्युली ते फर्स्ट टाईमच बघितलं होतं मॅडमांना. आणि एक लेडी किंवा एक स्त्री एवढं करू शकते याच्याबद्दल खरं अभिमान आहे. मॅडमांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. थँक्यू. हॅलो, माझं नाव प्रचिती ठाकूर आहे, जे आय थिंक सो इकडच्या 50% लोकांना माहिती नसेल, पण इट्स ओके. माझा भाव एवढी मराठी तर माझी चांगली नाही आहे, फ्युजनच इंग्लिश मराठी असेल.
सगळे कव्हर करतील. तेच बॅटिंग करते, तू काय करतो? मी पण मनापासून बोलेल जे बोलेल ते. तर पहिले तर मम्मी कॉंग्रॅच्युलेशन्स, एवढी 31 वर्षाची सर्व्हिस. मी मनापासून बोलेल जे बोलेल ते की तुझ्या सर्व्हिसचा म्हणजे लहानपणापासून मी तुला जे बघितलंय, तू असो किंवा इतर गोष्टी असो किंवा बिना गोष्टी, तुम्हा तिघींना बघत मी मोठी झालेले. तर मला असं कधी वाटायचंच नाही की मला असं वाटायचं सगळ्यांच्या घरी जे मम्मी असतात सगळ्या काम करतात. बिकॉज मी तुम्हा तिघींना बघत मोठी झालेली आहे. आणि दॅट हॅज बीन एन इन्स्पिरेशन फॉर मी की काही असू दे, किती जबाबदारी असू दे, काही असू दे, किती अडथळे येऊ देत, तुम्ही तुमच्यासाठी एक इंडिपेंडंट लाईफ क्रिएट केली पाहिजे. आणि त्याचं बिगेस्ट इन्स्पिरेशन माझे 3 मावशी आहेत, त्यातली एक दुसरीकडे. तर माझ्यासाठी तुझी सर्व्हिस म्हणजे ते एक खूप मोठं इन्स्पिरेशन राहिले की एवढ्या वर्षाची केली आहे. आणि दुसरं म्हणजे जसे सर म्हणाले की तुझे एवढे गुण आहेत ते तर सगळ्यांनाच माहिती आहेत, पण तुझं एक जे गुण आहे ते मला खूप आवडतं. ते म्हणजे की भले 100 लोक एखादी गोष्ट करत असतील, पण जर ती गोष्ट आपल्या तत्वात बसत नसेल तर आपण ती करायची नाही. आपण एकटं राहायचं, भलेही पूर्ण दुनिया तुमच्या विरुद्ध असू दे, काही असू दे, पण आपण आपल्या तत्वांना सोडायचं नाही. हे गुण तुझं पण आहे, पप्पांचं पण आहे. आणि ते मी माझ्यात पण मला असं वाटतं की मी केलेलं आहे. पण आता ते सगळं बाकीचे म्हणतील. अजून दुसरं म्हणजे की आता खूप दिवसांपासून मी ऐकते, ॲक्च्युली 1 वर्षापासून ऐकते मागच्या, की मी रिटायर होणार आहे, त्याच्यानंतर काय. तर माझं फक्त तुला एक स्मॉल सजेशन असेल, ॲडवाईस नाही, एवढी तर मी मोठी नाही, की 31 वर्ष तू MIDCला दिलीस, आम्हाला दिलीस, सगळ्यांना दिली, सगळ्यांसाठी खूप काय केलंस. आता स्वतःसाठी थोडं जग. तुझ्या ज्या काही इच्छा पूर्ण राहिलेल्या इच्छा, विशेष काही आवड असेल ती करायची राहिली असेल, ती या धावपळीत तुला कळता नाही आली कारण तू बिझी होतीस आमच्यामध्ये की दुसऱ्यांमध्ये, रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये, त्या सगळ्या तू कर अशी माझी मनापासून इच्छा आहे की तू त्या सगळ्या पूर्ण कराव्या. बिकॉज यू डिझर्व इट, यू डिझर्व द वर्ल्ड. अजून दुसरं म्हणजे मी काय विचार करून नाही आले, पण मनात खूप विचार आहेत. असं सगळ्यांना वाटतं बिकॉज 31 वर्षाची जी सर्व्हिस आहे ती एका प्रकारची एक सवयच असते. आणि कुठलीही सवय मोडणं, सवय जोडण्यापेक्षा मुश्किल असतं. It is said that it takes 20 days to build a habit. I don't know how many days it takes to leave it. तरी सर्व्हिस पण तुझी एक सवय असेल. ते काय एका रात्री तुला लगेच डोक्यात नाही बसणारे फिट की आता उद्यापासून कामाला जायचं. उद्या पण तू त्याच वेळेस उठशील, लचकून उठशील की अरे 6चे 7:30 झाले, ही काम आहेत, ती काम आहेत आणि ऑफिसला पण जायचं आहे. हे होणारच आहे, हे होणारच आहे. आणि ते होऊच दे बिकॉज दॅट हॅज बीन युअर लाईफ फॉर लास्ट 31 years. त्यात काही चुकीचं नाही. पण असं विचार करू नको की हे शेवट आहे, बिकॉज एव्हरी एंड हॅज अ न्यू बिगनिंग. आपण फक्त पूर्ण विराम टाकतो कारण तुमचं वाक्य चालू करण्यासाठी. चुकतं असेल तर सांग, फुलस्टॉप असतं, मला नाही माहिती पूर्ण विराम म्हणजे फुलस्टॉप आहे की नाही. तर मी तुला हेच सजेस्ट करेन, आता स्वतःसाठी जग. आणि जे बाकीचे लोक आहेत जी तुझी जोडलेली आहेत, तू इथे सर्व्हिस सोडली म्हणजे काही तुझी अटॅचमेंट जाणार नाहीये, कारण या सर्व्हिसमुळे ते तुझ्याशी जोडलेले नव्हते. आणि ऑल्सो तुम्हाला पण मॅडम फक्त इथे एक सिग्नल सोडून राहतात, ऑफिसमध्ये नाही म्हणजे मॅडम तुम्हाला आधार नाही तसं काही नाहीये. तुम्ही कधीही मॅडमला भेटायला येऊ शकता, एका फोनच्या अंतरावर आहेत ते. सुरेखा, प्रतिमा आणि कुठे गेलं चैत्राली, कोणी राग मानून घेऊ नका, 3च नावं मला माहिती आहेत म्हणून ही 3 नावं घेतली. बाकी अजून मी काय बोलत नाही, पप्पा सगळे पॉईंट कव्हर करतील, पूर्ण भरोसा आहे मला. आणि जसे हे सर मगाशी म्हणालेले की behind the successful woman is her husband or anything, I would proudly say that behind a girl, independent girl working for her dreams is also a father fighting against the society for her. सगळ्या ज्या सोसायटीच्या नॉर्म्स आणि कंडिशन्स असतील त्याला पार करून की 25 वरती लग्न झालं पाहिजे असं वगैरे नाही. माझ्या पप्पाने सांगितलं करिअर कर तुझं, त्याचं काही नाहीये, तू मोठी हो बस. मी 25 वर्षाची आहे, मला काही नाही बोलत आहे त्याच्यावरती.
काय दुनिया त्याच्यावर बोलतील की तुमच्या पोरीचं लग्न केलं पाहिजे. प्रत्येक फंक्शनमध्ये ऐकतात ते लोक पण म्हणतात याच्यामध्ये, पण ते फक्त म्हणतात की आमच्या पोरांचं करिअर हे आम्हाला सध्या महत्वाचं आहे, त्यांनी त्याच्यात पुढे गेलं पाहिजे, आमचं सुख बस त्याच्यातच आहे. सो असे हे दोघे आहेत आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट की आय हॅव सच गुड सेट ऑफ पॅरेंट्स. सो मम्मी प्लीज, जसं दादा म्हणाला साफसफाई होत राहील प्लीज. आता तुला जे वाटते ते कर, ज्याच्यात तुला सुख मिळणार आहे, समाधान मिळणार आहे, आमच्यासाठी नाही स्वतःसाठी. आज पण करत होतीच, बघितली आहे मी. चालेल, मी जास्ती आता बोलत नाही. आय एम रॅम्बलिंग. एनिवेज, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन आणि थँक्यू माझी पण ऐकलं. की आपल्या मुलांसाठी पण तेवढंच फ्री असायला पाहिजे, विब्रर असायला पाहिजे. मग त्याच्यात ती म्हणाली ना की मला मराठी नाही बोलता येत, 4 की 5 शब्द इंग्लिश बोलली ती. मराठी खूप छान बोलली आणि खूपच छान बोलते आणि ती बोलण्याची ढब पण खूप छान. एनिवे, सर सत्कार मूर्ती ठाकूर मॅडम, ठाकूर साहेब, माझे सर्व सहकारी मित्र, बंधू भगिनीनो, मी 1991ला सप्टेंबर 1991ला उरणला जॉईन झालो. MIDC उरण आणि मॅडम पण तिथंच होत्या उरणला. तर आमचं जॉईनिंग दोघांचं एकाच वेळी होतं आणि आमच्या दोघांची रिटायरमेंट एकाच ऑफिसमध्ये एकाच वेळी जवळजवळ होते आहे. मी MIDCला जॉईन झालो तेव्हा माझी मुलगी पावणे 2 वर्षाची होती, कारण मी बाहेर जवळजवळ 5 वर्ष सर्व्हिस केलेली होती. ऑफिस तर एकच होतं आणि आमचं रेसिडेन्स पण एकच होतं. मी खालच्या फ्लोअरला राहत होतो, मॅडम वरच्या फ्लोअरला राहत होत्या उरणला क्वार्टरला. मॅडमचा मुलगा 2-3 महिन्याचा होता, माझी मुलगी पावणे 2 वर्षाची होती. ते दोघं एकमेकांकडे यायचे, खेळायचे. आणि फक्त मी योगायोगाने असं की 6-7 महिन्यामध्ये उरणवरनं माझ्या औरंगाबादला ट्रान्सफर झाली. तर आमचं म्हणजे कौटुंबिक एवढं जमलेलं होतं, पण मला उरण लवकर सोडावं लागलं आणि त्यानंतर योगायोगाने परत ह्या ऑफिसमध्ये आम्ही मागच्या 4 वर्षापासून एकत्र आहोत. तर मॅडमचा आता सर्व गुण अंकुश साहेबांनी वर्णन केलेले आहेत. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे मॅडमचं. आणि साधारण कसं असतं की सारख्या स्वभावाचे लोक लगेच एकत्र येतात. तर तसं मॅडमचा स्वभाव किंवा त्यांच्या मिस्टरांचा स्वभाव सुद्धा आमच्या एकदा मॅच व्हायचा. आम्ही त्वरित एकत्र मित्र झालो. आणि आम्हाला म्हणजे त्या आल्याबरोबर आमच्या ऑफिसमध्ये येऊन, कॅबिनमध्ये येऊन त्यांचे मिस्टर कधी गप्पा मारूनच आम्हाला जातात. एवढी तेव्हापासूनची त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे. आता त्यांचं कुटुंब तर तुम्ही बघितलेलं आहे, मुलगा आणि मुलगी दोघेही अतिशय हुशार आहेत. आणि मॅडमनी जसं डिव्होटेडली संसारासाठी जसं डिव्होशन दिलं, मुलासाठी दिलं, त्याच्यापेक्षा जास्त डिव्होशन त्यांनी MIDC मध्ये दिलेलं आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा कॉम्प्युटरवरची बसायला भीती वाटत होती. तर मॅडमनी जे स्वतःहून त्याच्यात तेवढा पुढाकार घेऊन त्या कॉम्प्युटरवरती एवढं त्यांनी सुरुवात केली कामाची. नाहीतर कॉम्प्युटर म्हणजे फार काहीतरी विचित्र आहे, आपण कुठलं बटन दाबल्यानंतर काय होईल असं भीती वाटायची आम्हाला. तर मॅडमनी त्याच्यात पारंगत झाल्या. मॅडम लवकरात लवकर मास्टर झाल्या. तर आता मी त्याला पुढील आयुष्य सुखसमृद्धीत व निरोगी जाऊन अशी ईश्वराच्या मी प्रार्थना करून माझे दोन शब्द ग्रीटिंग कार्ड वाचून दाखवतो. तोपर्यंत विचार करा. चैत्राली मॅडम कडून आलेला आहे. छापील वाचतो पहिल्यांदा. निरोपाच्या प्रसंगी मन हळवी होणं हे स्वाभाविकच आहे. त्यात आपल्या जवळच्या व्यक्तीला निरोप देणं हे तर कठीणच आहे. पण अशाच काही गोड कडू प्रसंगांनी ऊन सावलीच्या विविध क्षणांनी हे जीवन व्यापलेलं आहे. भावी आयुष्यात तुमच्या सुखदायी क्षण घडलेले आहेत आणि म्हणूनच हा निरोप द्यायचा व घ्यायचा असतो. हार्दिक शुभचिंतन. आता त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याने हे दिलेलं आहे. सहकारी म्हणून नाही तर मैत्रीण, एक दिशादर्शक पाठीशी उभ्या राहिल्या. आता तुमच्या आयुष्याची नवी पहाट होत आहे. नवीन प्रवासासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. आमचे एक निवृत्त कार्यकारी अभियंता करावडे साहेब
त्यांनी मागच्याकडे येऊन गेले, मॅडमला भेटून गेले, पण ते आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे त्यांनी ते ग्रीटिंग कार्ड देऊन गेले. त्यांची छापील आहे. तेव्हा आता जीवनाचं हे नवं पर्व सुरू होताना हीच सदिच्छा आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो, मनपूर्वक शुभेच्छा. अजून एक मेसेज त्यांनी वर दिलेला आहे. सेवानिवृत्ती निमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छांना केवळ निमित्त पुरेसं असतं, पण या अंतःकरणातील शुभेच्छांना मात्र निमित्त लागत नाही. त्या तर नेहमीच तुमच्यासोबत होत्या आणि राहतील. म्हणजे छानसं त्यांनी मेसेज दिलेलं आहे. मला टाळ्या वाजवून आपण तर मला वाटतं आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलेलो आहोत. आपण कुटुंब वगळता कोणाला काही आता शब्द बोलायचे असतील. कांबळे, मी नांदसाई विभाग येथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करते, टायपिस्ट म्हणून. जे मी इथे जॉईन झाले तर ठाकूर मॅडमनीच मला जॉईन करून घेतलं, त्यामुळे माझ्यावर त्यांचे खूप 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 आभार आहेत आणि मी कधीच विसरणार नाही. ठाकूर मॅडमबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे खूप छान अशा त्या सल्लागार, सगळ्यांची काळजी करणाऱ्या नेहमीच आणि एक आदर्श व्यक्तिमत्व. मी त्यांच्याकडून खूप सारी चांगली चांगली कामं शिकले आणि त्यांचे कुटुंब पण खूप छान आणि काका पण, म्हणजे मी काकाच म्हणते, सगळं म्हणजे सगळ्यात छान. म्हणजे होतात ना, म्हणजे पूर्ण त्या सगळं म्हणजे भरभरून आहे त्यांच्याकडे सगळं नॉलेज. मला जास्त बोलता येत नाही आहे, मी पहिल्यांदाच बोलते. एक छोटीशी चारोळी बोलते. आयुष्याच्या प्रवाहात अशी कितीतरी माणसं भेटतील, आयुष्याच्या प्रवाहात अशी कितीतरी माणसं भेटतील, कुणी चांगली, कुणी वाईट, कुणी स्वतःचाच विचार करणारी, तर कुणी सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन जगणाऱ्या, जशा आपल्या ठाकूर मॅडम. सगळ्यांना सोबत घेऊन जातात, कधी कोणामध्ये भेदभाव करत नाही. आणि माझ्यामध्ये तर कधीच नाही केलं की मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे वगैरे. मला खूप छान शिकवलं त्यांनी, खूप छान कामं शिकली मी. आज 4 वर्ष आहे मी त्यांच्यामुळे इथे आहे. मॅडम खूप खूप धन्यवाद तुमच्यासाठी आणि तुमचा प्रवास खूप सुखाचा जावा. धन्यवाद. काही निवडून आणले, काही काळजी करू नका. हस्तखेळत वातावरण ठेवेन मी. सन्माननीय व्यासपीठ, समस्त MIDC कर्मचारी वृंद, वरिष्ठ, कनिष्ठ, ज्येष्ठ, महिला मंडळ, आप्तस्वकीय नातेवाईक आणि मॅडमच्या स्वभावाने जमा झालेली नात्यागोत्यातली सर्व माणसं, आज आपण इथं का जमलो ते सांगायला नकोच, तर मुद्द्याला येतो मी. आई बाबांच्या रत्नहार, सहकाऱ्यांच्या दुनियेतील दिलदार आणि संकटकाली सर्वांच्या मदतीसाठी तत्पर अशा माझ्या लाडक्या सौच्या निवृत्ती दिनाच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा माझ्या सौना. आता ठाकूर मॅडम बद्दल मी किती बोलू आणि काय बोलू, कमीच पडणार. ते माझ्याकडे भरपूर आहे सांगण्यासारखं, पण ही वेळ नव्हे. तरी पण 3-4 शब्द बोलावे लागतीलच. आयुष्य नावाचं स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवतो आणि नातेवाईक सारखा चार्जर जेव्हा मिळत नाही, तेव्हा तुमच्या पाठीशी मदतीला जी धावते ती असते पॉवर बँक. आणि तीच माझी नेत्राली नावाची पॉवर बँक. मला डीम लाईट मध्ये वावरायची सवय होती, डीम लाईट मध्ये वावरायची सवय होती, परंतु नेत्राली नावाची पॉवर बँक माझ्या जेव्हा आयुष्यात आली, तेव्हापासून ऐश्वर्या नावाचा झगमगाट माझ्या आयुष्यात उजळू लागला की त्याचे ज्वलंत उदाहरणच दिसते. एकट्या सुईचा स्वभाव हा टोचणारा असतो, एकट्या सुईचा स्वभाव हा टोचणारा असतो, पण त्याला धाग्याची साथ मिळाली की उसवलेली नाती पण व्यवस्थित शिवली जातात. असा रेशीम धागा, नेत्राळी नावाचा रेशीम धागा माझ्या आयुष्यात आला आणि आजवर आम्ही अशी असंख्य नाती उसवलेली शिवली आणि सर्वांचा जो जोड आहे सेतू तो सुई दोऱ्याने बांधून ठेवलेला आहे. अशा पत्नी ही खास मैत्रीण असते. नेहमी मैत्रिणीसारखं तुम्ही तिच्याशी वागायला हवं, कारण
आयुष्य एकाच घरात काढलेलं असतं. तिचं ज्या वर्षी लग्न होतं तिची अगोदरची वर्ष तिने दुसऱ्या घरी काढलेली असतात. परक्याची लेक जेव्हा ती आपल्या घरी येते तेव्हा सगळीच तिला नवीन असतात. प्रत्येकाला सांभाळायला असतं, परंतु सर्वात महत्वाची उमेद तिला कुणाकडून असतं तर ती नवऱ्याकडून असते. तर ती आपला घरदार सोडून असेल तिला आपल्याला सांभाळायचं असतं. तर अशा खास मैत्रिणीचं नाव काय ठेवू असं मी विचार करत होतो. स्वप्न ठेवलं तर अपूर्णच राहील, मन ठेवलं कधीतरी तुटेल. मग शेवटी विचार केला श्वासच ठेवून मरेपर्यंत साथ मिळेल. तोच माझा हा अविरत चालू असलेला नेत्राली श्वास. आज या माझ्या श्वासाचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आहे. तसं पाहायला गेलं तर MIDC मध्ये नोकरी ठाकूर मॅडम करते, पण मीच रुबाबात वावरत असतो नेहमीच. त्याला कारण म्हणजे ठाकूर मॅडमच्या कामाची पद्धत आणि तिने मेंटेन केलेल्या रिलेशनवर एवढा भोवतावळा. ठाकूरबाईंचे मिस्टर, ठाकूरबाईंचे मिस्टर, ठाकूरबाईंचे मिस्टर, हे झालं तुमच्या MIDC. आणि माझ्याकडं भरलेली कारली, तळलेले मासे करणारी रुबाब माझा. तर ती ज्या पद्धतीने म्हणजे पत्नी मला अशी लाभली की मला कुठल्या गोष्टीची कमतरता अशी भासलीच नाही आहे. मी नक्कीच आता तुम्ही पाहता याच्यापेक्षा फार विचित्रच होतो. फार स्वभाव माझा कडक तापट होता, परंतु ही पॉवर बँक आध्यात्मिक आहे. मी कविता नंतर मला वेळ मिळाला तर तुम्हाला मी ऐकवेन. ती अर्धा पाव 1 तास त्या देवपूजेतच घालवणार. देवपूजा केल्याशिवाय चहा घेणं म्हणजे तिच्यासाठी गुन्हाच आहे. आम्हाला कधी देवपूजा जास्त माहिती नव्हती, खरं प्रांजलपणे कबूल करतो. मुलांना पण नाही, आम्हाला पण नाही जास्त. तिने आरती घेतली का टाळ्या वाजवायच्या, आपण हे करायचा आणि सवयीनुसार आलो. मग मी अगरबत्ती लावायला लागलो. काहीतरी इथं नवरा शोभलं पाहिजे म्हणजे मारुती स्तोत्र पाठ केलं. ते तरी एका भीमरूपी महारुद्र म्हणजे भीती पण नको ना, ते बोलायला लागलो. आणि मग तिची इच्छा होती गणपती वगैरे आपल्याला जर जायला नाही मिळत तर जर गणपतीचा ताटपाट, मग गौरा गणपती आम्ही आणायला लागलो. आणि गौरा गणपतीला मॅक्झिमम मी सांगतो, अभिमानाने सांगतो, जर माझ्याकडे 400-500 येत असतील तरी जवळजवळ 250-300 रुपये MIDCची असायची लोक. म्हणजे तिने ती निर्माण केलेली होती. तर मी बिनधोकपणे वागायचो, त्याला कारण होतं माझ्या सौचा स्वभाव. अगदी मॅडमचा सर्व्हिसचा प्रवास अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे त्रासदायकच होता. उमरगेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उरणला पहिला पोस्टिंग, उरणला पोस्टिंग, मग नेरुळवरून उरण प्रवास करायचा. त्यावेळेला गाड्या घोड्या फार कमी होत्या आणि आम्ही काय एकदम पुढारलेलं नव्हतं, प्लॅनिंग मिनिंग नव्हतं काय. माझा पहिला मुलगा जेव्हा गरोदर होती तेव्हा नेरुळवरून बेलापूर फाट्याला येऊन नुसती ST नाही मिळाली तर डंपरनी पण तिने प्रवास केलेला आहे गरोदर असताना सुद्धा. आणि मला अगदी अभिमान वाटतो, हे कौतुकास्पद वाटतं का तिने अशी सुरुवात केली. तर आम्ही श्रीमंत नव्हतोच, परंतु संसार चांगल्या रीतीने होईल एवढे आम्ही घरचे चांगले होतो हे मी तिला नेहमी सांगत होतो. अरे बाबा नोकरी सोड, एवढ्या लांब नको, तुझे हाल होतात, आपलं होऊन जाईल. मी जास्त पगार नाही, माझा चांगला पगार आहे पुरेल एवढा. पण ती सांगितली माझ्या आईवडिलांनी एवढं मला BCom केलंय आणि त्यांनी मला नोकरी दिली, मला त्रास होतो ना, तुम्हाला होत नाही ना, मी जिद्दीने नोकरी करेन, तुम्ही काळजी करू नका. तिची ती जिद्द बघून मी थक्क झालो आणि गप्प राहिलो. पुढे मग वर्षकेतू ठाकूरचे वडील आणि आमचे सासरे यांच्या कृपा दृष्टीने म्युच्युअल ट्रान्सफर आम्हाला पनवेलला मिळाले. थँक्यू वर्षकेतू ठाकूर. जेव्हा ती पनवेलला आली तेव्हा तिची खरी बॅटिंग चालू झाली. कोणी टेस्टचा खेळाडू असतो, कोणी 50 ओव्हरचा, कोणी 20-20चा, हा वॉटर बेलिंगचा खेळाडू झाला. की तिने जी सुरुवात केली वॉटर बेलिंग, मला आठवतंय तुमच्या DPC पण आम्ही काढायचो. मी माझा मेवणा आता वाढला म्हणजे तिची एवढी जिद्द होती साहेब, तुम्हाला सांगतो. घरी आणायची ती एवढले मोठे तुमच्या MIDCचे DPC कशी काढायची आम्हाला शिकवली. मग ते लेजर लिहायचो आम्ही, लेजर
ती DPC काढायची. हा ते रात्री काम आम्ही करायचो. पण तिने कधी, कारण पनवेलला ते ऑफिस पहिलं होतं, खाली राहायला, वरती राहायला, खाली ऑफिस, रजिस्टर वगैरे आम्ही पण चाललोय सगळं गोडी गुलाबाने ते करायचो. मला आश्चर्य वाटते, 1000 का 1100 कंज्युमर असतील त्यावेळेला. हिला कंज्युमर नंबर सांगितलं का कंपनीचं नाव सांगते, कंपनीचं नाव सांगितलं तर कंज्युमर नाव सांगते ऑन द स्पॉट. जवळजवळ सरस्वती तिच्या जिभेवर गेलं. आम्ही कमाल करतो, काही सांगितलं झटकन नाव सांगते. आणि WS7 एकदम किचकट विषय, ती लिहिली आहे एकदम, बाकीचे ते डोके आउट होतात. त्या WS7 वरून आमचे बरेच वेळा वाद झालेले आहेत. हा, कारण WS7 साठी 8:30 वाजेपर्यंत आम्हाला जेवण कोण करेल? आमचा शेवण नंतर नाही व्हायचा ना. WS7 आमचे वाद होत होते, पण तिने काय ते सोडलं नाही. सॉरी ह्या होत्या, मग थोडं रागवायचं. ते पण एक लेडीजचा गुण असतो, तो कुणी सांगितला नव्हता आहे तो गुण. रागावणे पण गुण आहे. एक नवऱ्याला वेठीस धरण्यासाठी ते हत्यार असतं. प्रत्येक नवरा कबूल करेल आणि बायकोही कबूल करेल, तर तो गुण असतो. असा तिचा जो प्रवास होता ना, की ह्याच्यानंतर सुद्धा काय मी धीर सोडला नव्हता. अरे फार कटकट आहे तुझं WS7 वगैरे, जरा BCom आहे, चल मी पण लँड अफेक्टेड आहे. चिडकोमध्ये अकाउंट सेक्शनमध्ये नोकरी पाहिली होती. नाही, माझ्या वडिलांनी आणि भावाने लँड अफेक्टेड मला मिळून दिले. मी काय नोकरी MIDCची नोकरी सोडणार नाही. परत मी गप्प शांत जपला पाहिजे. अशा प्रकारे तिने स्वतःला कामामध्ये झोकून दिलं. पण त्यामुळं घराकडे दुर्लक्ष झालं असं नाही. व्यवस्थित मुलांनी सांगितल्याप्रमाणे मुलांचं संगोपन. आम्ही इथं राहायला असतो. माझ्या आई वडील नेरूळला, माझ्या आईला 11 वर्ष पॅरालिसिस झाला, तर ती सेवा करायला सुद्धा आम्ही महिना जायचो आठवड्याला. तर तिने आई वडिलांची माझ्या सेवा करून सुद्धा एक आदर्श सून, आदर्श आई, आदर्श पत्नी आणि आदर्श कर्मचारी, सगळेच आदर्श पुरस्कार तिने मिळवले. त्याला कारण आहे का तिची जी कामाची पद्धत आहे, जिद्द आहे, जिद्द. आता तिचे मला कोट्या करायची सवय आहे. आय एम द लीडर. गुण तिच्या नावातच भरलेले आहेत. NETRALI, नेत्राली. N फॉर शी नेव्हर गिव्ह अप्स, E फॉर एनर्जेटिक, T फॉर टेरर, R फॉर रिलेशन मेंटेन, A फॉर ॲम्बिशियस, L that is very important, loyal to the chair, and the last one is I. Without intelligence she can't do anything. She is intelligent. हे झालं तिच्या नावाचं डेफिनेशन. आम्ही आग्री आहोत. आग्र्याचे डेफिनेशन पण तिला लागू पडतात. AGARI, आग्री. ऑलवेज ग्रेसफुली अहेड अँड रेडी अगेन्स्ट इनजस्टिस, दॅट इज आग्री. मराठी आग्रीमध्ये पण पुढेच आहे ती. आधी कालापासून गर्वाने रीतभार पाळणारी स्त्री आग्री. हे सगळे गुण, ही माझी बायको आहे म्हणून सांगत नाही का, हे गुण सर्व तिला लागू आहेत. तिच्या नावातच हे सगळे गुण आहेत. वॉटर बिलिंग मध्ये चोखंदल आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळं 2-2 प्रमोशन मिळून सुद्धा त्याच जागी परत. नसलेल्या जागा सुद्धा क्रिएट केल्या त्यावेळच्या साहेबांनी. म्हणजे आभार मानावं असं वाटतं मला ते SS जगताप आणि PB चव्हाण साहेबांचे. का त्यांनी नसलेल्या पोस्ट क्रिएट करून मॅडमना तिथंच ठेवला. त्याच्यानंतर AA प्रमोशन मिळालं लँडमध्ये. त्यांनी काही सोडलेलं नाही, त्यांनी बिलिंगलाच ठेवलं. एवढं सगळं झाल्यानंतर 29 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर शेवटची 2 वर्ष राहिल्यावर मग एरिया मॅनेजरचं प्रमोशन मिळालं. कुठली गोष्ट ठाकूर मॅडमला सहज मिळतच नाही. तिथं पण राजकारण. इथं पोस्ट असताना मॅडमला हेड ऑफिस. पण राग मानू नका, पण अजूनपर्यंत MIDC वाल्याला कळलेलं नाहीये की ज्याचा मास्टर माइंड कृष्ण आहे त्याच्या नादी लागू नये. 101 कौरवापैकी एकही वाचला नाही आणि 5 पांडवांच्या केसांना हाती लागला नाही. शेवटी मलाच सुदर्शन चक्र फिरून परत मॅडमला इथं आणायला लागलं. माझं नाव पण नारायण आहे. हे अजून MIDC वाल्याला कळलं नाहीये की फार प्रयत्न झाले तुमचे. मी अगदी वाईट वाटून घेऊ नका म्हणून मी पहिल्याच पडलो. पण मला शक्ती वापरायला लागली. सहजासहजी ठाकूर मॅडमला गोष्ट मिळालेली नाही. असं इनकेन करून मिळाली. आणि मग चर्चा म्हणजे प्रत्येकाला वाटलं
नवीनच सेक्शन आहे, काम करतील का नाही करतील. 31 वर्ष इंजिनिअरिंग विभागामध्ये केलेले आहेत, इथे करतील का नाही करतील. तिथं पण तिने 3 Cचा अप्लाय केला. आयुष्यामध्ये जर तुम्ही 3 Cचा अप्लाय केला तर यू विल बी सक्सेसफुल. फर्स्ट C चान्स, सेकंड C इज चॅलेंज, थर्ड C इज चेंज. She took the chance, challenged the problems and changed the situations and succeed forever. Till today she succeed. Without taking any chance, you can't do anything. ती घाबरली नाही आहे की मला जमेल की नाही जमेल. आणि ती आली, तिने पाहिलं, तिने शिकलं, तिने करून दाखवलं. तर तिने संपूर्ण तुमचा तलोजा एरिया घेऊन सगळं सक्सेस करून दाखवलं. आणि आता काही लोक बोलतात त्यांना म्हणजे ठाकूर मॅडम तुम्ही 2-3 वर्ष तुम्ही असता तर बरं झालं असतं. ही जी कौतुकाची थाप ऐकून मला खरोखर अभिमान वाटतो. माझ्या बायकोविषयी मला खरोखर अभिमान वाटतो. आणि ते सिद्ध होतं. युअर टॉप मे नॉट वर्क ऑलवेज, इट विल बी वर्क विल बी ऑलवेज टॉप. इन अनदर वर्ड्स असंही म्हणू शकतं, तुमचं नाणं जर खणखणीत असेल ते वाचतं पण आणि गाजतं पण. काम करताना आरओ सेक्शनमध्ये इंजिनियर सेक्शनची फार मदत झाली. इंजिनियर सेक्शन कडनं जी माहिती गोळा पाहिजे असेल ती मॅडमला अगदी सहज मिळते, सहज. मग तिथं परत एकदा सिद्ध झालं, तुम्ही जर माणसं जोपासलीत तर ती वेळेवर माणसं उपयोगी पडतात. तर असा जो हा स्वभाव आहे, माझ्या मिसेसचा स्वभाव माझ्यासारखाच आहे. आमच्या मॅडमचा स्वभाव रोखठोक. काही लोकांना तिखट वाटतो, पण रोखठोक स्वभाव तिखट नसतो, तो सत्य परिस्थिती सांगत असतो. सत्य परिस्थिती सांगत असतं, पण ते काही काना रुचत नाही. आणि जेव्हा तुम्ही खरं सांगता तेव्हा एक हमखास पदवी तुम्हाला मिळते, भांडखोर किंवा बदनामी होते, टीका होते. पण या टीकेमध्ये जो टिकतो तोच आयुष्यामध्ये टिकतो. तिने आपल्या कामाकडे लक्ष दिलं, प्रामाणिकपणे काम करत राहिली आणि ती सक्सेस होत राहिली. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील यशाला पर्याय नाही. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. कारण हिंदीमध्ये म्हटलेलं आहे, कर्म एक ऐसा रेस्टोरेंट है जहां आपको ऑर्डर देने की जरूरत नहीं, आपने पकाया है वही परोसा जाएगा. म्हणून ड्युटी करताना एक लक्षात ठेवा, when you salute your duty you need not salute anybody, but if you pollute your duty you have to salute everybody. हे फार महत्वाचं आहे की ऑनेस्टली तुम्ही जर काम करत राहिलात तर आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. जास्त बोलत नाही, संपवतो. आपण प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा सहजपणे उघडू शकतो, परंतु आपल्यात माणुसकी पाहिजे. तर ती माणुसकी जपा, कामाचा अभ्यास करा. कामाचा पहिल्यांदा स्पष्ट प्रश्न, मी लीडर आहे, गेले 10-15 वर्ष मी जनरल सेक्रेटरी आहे. मी माझ्या कर्मचारींना हे सांगतो, कंपनी आहे तर आपण आहोत. आता तुमची MIDC आहे तर तुम्ही आहात. MIDCच नसेल, आपली ओळख आपल्या नातेवाईकांना माहिती असते, हा माझा काका, हा माझा. पण दुसरी ओळख आपली, हा MIDC मध्ये अमुक अमुक आहे, म्हणजे आपली खरी ओळख देवाने आपल्याला चेहरा दिलेला आहे, आपण निर्माण करतो, ती ओळख असते. पुनश्च माझ्या या श्वासाला, या 31 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कामासाठी जी मदत केली त्याबद्दल मी आपण सर्वांचा शतशः ऋणी राहील. कधी हाक मारा, ठाकूर मॅडम बरोबर ठाकूर काका नक्की असतील मदत करायला. आणि तुमचे तर आभार. आणि माझ्या सौना निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून म्हणजे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय भारत. आय एम द लीडर. गुण तिच्या नावातच भरलेले आहेत. NETRALI. नेत्राली. N फॉर
शी नेवर गिव्ह अप्स. E for energetic, T for terror, R for relation maintaining, A for ambitious, L, that is very important, loyal to the chair, and the last one is I. Without intelligence she can't do anything. She is intelligent. हे झालं तिच्या नावाचं डेफिनेशन. आम्ही आग्री आहोत. आग्र्याचे डेफिनेशन पण तिला लागू पडतात. AGARI, आग्री. Always gracefully ahead and ready against injustice, that is आग्री. मराठी आग्री मध्ये पण पुढेच आहे ती. आधी कालापासून गर्वाने रीतभार पाळणारी स्त्री आग्री. हे सगळे गुण, ही माझी बायको आहे म्हणून सांगत नाही का, हे गुण सर्व तिला लागू आहेत. तिच्या नावातच हे सगळे गुण आहेत. वॉटर बिलिंग मध्ये चोखंदल आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळं 2-2 प्रमोशन मिळून सुद्धा त्याच जागी परत. नसलेल्या जागा सुद्धा क्रिएट केल्या त्यावेळेच्या साहेबांनी. म्हणजे आभार मानावं असं वाटतं मला ते SS जगताप आणि PB चव्हाण साहेबांचे. का त्यांनी नसलेल्या पोस्ट क्रिएट करून मॅडमना तिथंच ठेवला. त्याच्यानंतर AA प्रमोशन मिळालं लँडमध्ये. त्यांनी काही सोडलेलं नाही, त्यांनी बिलिंगलाच ठेवलं. एवढं सगळं झाल्यानंतर 29 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर शेवटची 2 वर्ष राहिल्यावर मग एरिया मॅनेजरचं प्रमोशन मिळालं. कुठली गोष्ट ठाकूर मॅडमला सहज मिळतच नाहीये. तिथं पण राजकारण. इथं पोस्ट असताना मॅडमला हेड ऑफिस. पण राग मानू नका, पण अजूनपर्यंत MIDC वाल्यांना कळलेलं नाहीये की ज्याचा मास्टर माइंड कृष्ण आहे त्याच्या नादी लागू नये. 101 कौरवांपैकी एकही वाचला नाही आणि 5 पांडवांच्या केसांना हाती लागला नाही. शेवटी मलाच सुदर्शन चक्र फिरून परत मॅडमला इथं आणायला लागलं. माझं नाव पण नारायण आहे. हे अजून MIDC वाल्यांना कळलं नाहीये की फार प्रयत्न झाले तुमचे. मी अगदी वाईट वाटून घेऊ नका म्हणून मी पहिल्याच पडलो. पण मला शक्ती वापरायला लागली. सहजासहजी ठाकूर मॅडमला गोष्ट मिळालेली नाही. असं इनकेन करून मिळाली. आणि मग चर्चा म्हणजे प्रत्येकाला वाटलं नवीनच सेक्शन आहे, काम करतील का नाही करतील. 31 वर्ष इंजिनिअरिंग विभागामध्ये केलेले आहेत, इथे करतील का नाही करतील. तिथं पण तिने 3 Cचा अप्लाय केला. आयुष्यामध्ये जर तुम्ही 3 Cचा अप्लाय केला तर यू विल बी सक्सेसफुल. फर्स्ट C चान्स, सेकंड C इज चॅलेंज, थर्ड C इज चेंज. She took the chance, challenged the problems and changed the situations and succeed forever. Till today she succeed. Without taking any chance, you can't do anything. ती घाबरली नाही आहे की मला जमेल की नाही जमेल. आणि ती आली, तिने पाहिलं, तिने शिकलं, तिने करून दाखवलं. तर तिने संपूर्ण तुमचा तलोजा एरिया घेऊन सगळं सक्सेस करून दाखवलं. आणि आता काही लोक बोलतात त्यांना म्हणजे ठाकूर मॅडम तुम्ही 2-3 वर्ष तुम्ही असता तर बरं झालं असतं. ही जी कौतुकाची थाप ऐकून मला खरोखर अभिमान वाटतो. माझ्या बायकोविषयी मला खरोखर अभिमान वाटतो. आणि ते सिद्ध होतं. युअर टॉप मे नॉट वर्क ऑलवेज, इट विल बी वर्क विल बी ऑलवेज टॉप. इन अनदर वर्ड्स असंही म्हणू शकतं तुमचं नाणं जर खणखणीत असेल ते वाचतं पण आणि गाजतं पण. काम करताना RO सेक्शन मध्ये इंजिनियर सेक्शनची फार मदत झाली. इंजिनियर सेक्शन कडनं जी माहिती गोळा पाहिजे असेल ती मॅडमला अगदी सहज मिळते. सहज. मग तिथं परत एकदा सिद्ध झालं तुम्ही जर माणसं जोपासलीत तर ती वेळेवर माणसं उपयोगी पडतात. तर असा जो हा स्वभाव आहे माझ्या मिसेसचा स्वभाव माझ्यासारखाच आहे. आमच्या मॅडमचा स्वभाव रोखठोक. काही लोकांना तिखट वाटतो पण रोखठोक स्वभाव हा तिखट नसतो. तो सत्य परिस्थिती सांगत असतो. सत्य परिस्थिती सांगत असतं पण ते काही काना रुचत नाही. आणि जेव्हा तुम्ही खरं सांगता तेव्हा एक हमखास पदवी तुम्हाला मिळते. भांडखोर किंवा बदनामी होते, टीका होते. पण या टीकेमध्ये जो टिकतो तोच आयुष्यामध्ये टिकतो. तिने आपल्या कामाकडे लक्ष दिलं, प्रामाणिकपणे काम करत राहिली आणि ती सक्सेस होत राहिली.
क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील यशाला पर्याय नाही. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. कारण हिंदीमध्ये म्हटलेलं आहे, कर्म एक ऐसा रेस्टोरेंट है जहां आपको ऑर्डर देने की जरूरत नहीं, आपने पकाया है वही परोसा जाएगा. म्हणून ड्युटी करताना एक लक्षात ठेवा, when you salute your duty you need not salute anybody, but if you pollute your duty you have to salute everybody. हे फार महत्वाचं आहे की ऑनेस्टली तुम्ही जर काम करत राहिलात तर आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. जास्त बोलत नाही, संपवतो. आपण प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा सहजपणे उघडू शकतो, परंतु आपल्यात माणुसकी पाहिजे. तर ती माणुसकी जपा, कामाचा अभ्यास करा. कामाचा पहिल्यांदा स्पष्ट प्रश्न, मी लीडर आहे, गेले 10-15 वर्ष मी जनरल सेक्रेटरी आहे. मी माझ्या कर्मचारींना हे सांगतो, कंपनी आहे तर आपण आहोत. आता तुमची MIDC आहे तर तुम्ही आहात. MIDCच नसेल, आपली ओळख आपल्या नातेवाईकांना माहिती असते, हा माझा काका, हा माझा, पण दुसरी ओळख आपली हा MIDC मध्ये अमुक अमुक आहे, म्हणजे आपली खरी ओळख देवाने आपल्याला चेहरा दिलेला आहे, आपण निर्माण करतो ती ओळख असते. पुनश्च माझ्या या श्वासाला, या 31 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कामासाठी जी मदत केली त्याबद्दल मी आपण सर्वांचा शतशः ऋणी राहील. कधी हाक मारा, ठाकूर मॅडम बरोबर, ठाकूर काका नक्की असतील मदत करायला. आणि तुमचे तर आभार. आणि माझ्या सौना निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून म्हणजे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत. आणि धडाकेबाज मनोगत खूप छान. मला वाटतं अजून कोणाला इच्छा असेल तर अवश्य पुढे या. आणि 2 नवीन आलेले पाहुणे तात्याने जरी ही रक्ताची माझी बहीण असली तरी मानाने आणि माझी सख्या बहिणीपेक्षा पण खूप माझ्यासाठी खूप जास्त आहे. माझी मैत्रीण इंद्राणी, तिची ती मोठी बहीण आणि तिच्यापेक्षा माझी जवळची आहे ती. कारण तिच्या प्रत्येक सुखदुःखात ती आम्हाला नेहमी सहभागी करून घेते. आज हा तिचा MIDC मधला आजचा शेवटचा दिवस. तिचा MIDCच्या लोकांशी जो घरोबा, जसं घरातल्या लोकांचं नातं आहे तसंच तिने तुमच्या सगळ्यांशी नातं ठेवलं. कारण आम्ही तिच्या घरामध्ये नसलं तरी घरासारखंच ते आम्हाला वागवलंय तिने. तिच्या बहिणीच्या मैत्रिणी म्हणून तिच्या बहिणीसारखंच तिने आम्हाला नेहमी प्रेम दिलंय. तिच्या प्रेमाकरता आम्ही आलो. मी मुलुंडला राहते, पण माझी तरीसुद्धा इच्छा होती 2 मिनिटं तिला भेटण्याची. म्हणून मी सुद्धा तिकडनं इकडे, मला जरी लेट झाला मी नवऱ्याला सांगून आला तिची रिटायरमेंटची छोटीशी गेट टुगेदर मी जाणार म्हणून तिकडे, तर 5 मिनिटं पण मी दीदीला भेटून येणार. तसं पण मी घरी इथे नसती भेटली तरी मी घरी जाऊन 5 मिनिटं तिला भेटून आली असती. अशी ही दीदी तिच्यासाठी किती बोला तरी कमीच आहे. दीदी आणि भाऊ हे दोघं सुद्धा माझे रक्ताचे नसले तरी माझ्या खूप जवळचे आहेत. ते प्रत्येकाला दीदी या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला तिने देत गेले. देणं हा तिचा गुण आहे. प्रत्येक कोणी गरजू असू दे, जवळचा असू दे, त्याला तिचं देणं हा तिचा गुणधर्म आहे. प्रत्येकाला प्रेम, माया आणि तिने इतकं दिलंय सगळ्यांना की मी त्याच्याबद्दल तुम्हाला किती सांगितलं तरी कमीच आहे. आज तुम्ही एवढे सगळे माणसं इथे जमलेत त्याच्यावरूनच समजते की तुमचं आणि दीदीचं किती नातं सलोख्याचं असेल. इतके वर्ष तिने तुमच्याबरोबर काम केले, आमच्यापेक्षा जास्त ती तुमच्याबरोबर राहिलेली आहे. तुमच्या या तिला तुमचा हा चांगला सहभाग लाभला. त्याच्यामुळे तुम्ही एकमेकांशी खूप जवळ आहात आणि तिच्यासाठी तुम्ही तिच्या घरातल्यासारखेच आहात. इतके वर्ष तुम्ही तिला खूप चांगल्या पद्धतीने तिच्याबरोबर सहवास ती घालवलात आणि तिला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तिला मदत केली. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पण तेवढेच धन्यवाद आहे. दीदी आज एवढ्या मोठ्या पोस्ट म्हणून रिटायर होते, त्यात आपल्याबरोबर सहकार्यांचे सुद्धा तेवढेच महत्त्व असते. आपण जिथे काम करतो तिथे आजूबाजूची लोक जी आपल्याबरोबर काम करणारी असतात त्यांच्यामुळेच आपण मोठे होतो. तुमच्यामुळे दीदी जी काय आहे
ती तिच्या मेहनतीने आणि तुमच्यामुळे तिने आज जी तिच्या आयुष्यामध्ये ती MIDC मध्ये लागल्यापासून आतापर्यंत ती आज तिथे उभी आहे की ती ज्या पदावरून रिटायर होते ते सगळं सहकार्यांमुळेच होतं. आम्ही सुद्धा आमच्या कंपनीमध्ये काम करतो. आम्ही आज एवढे 20-21 वर्ष एकाच कंपनीमध्ये, आमची पण मल्टीनॅशनल आणि प्रायव्हेट कंपनी आहे, पण तरीसुद्धा आमच्याकडे आम्ही फॅमिली मेंबरसारखंच, आम्हाला कंपनी सोडून जावं असं वाटत नाही. किती त्रास झाला काय झालं, कारण का आपण जिथे काम करतो तिथले आपले सहकारी असतात, त्यांच्याबद्दल आपल्याला एक अटॅचमेंट असते, फॅमिलीची अटॅचमेंट असते. तशी दिदीची पण तुमच्याबद्दल एक फॅमिलीसारखी अटॅचमेंट झाली. आज एक बहीण म्हणून मी तिला एवढंच सांगते, तुझ्या रिटायरमेंटच्या लाईफमध्ये तू फक्त आणि फक्त तुझ्या आरोग्याचा, तुझ्या सुखशांतीचा आणि तुझा आणि भाऊंचा, म्हणजे तू कुटुंबासाठी खूप केले, महाराजांसाठी, सासरच्यासाठी, आणि याच्या पुढे तुला अजून वेळ मिळाला त्यांच्यासाठी करायला. पण तू स्वतःसाठी पण खूप काहीतरी कर आणि स्वतःसाठी पण जग. एवढंच मला तिला सांगायचं आणि माझे 2 शब्द संपवते. मला बोलायला चान्स दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे धन्यवाद. मनापासून व्यक्त केलेलं मनोगत. मला वाटतं ठाकूर मॅडमला आता संधी देऊ आपण. नमस्कार माझे सहकारी बंधू भगिनी. माझ्याबद्दल आता सर्वांनी जे सांगितलं, मी माझ्याबद्दल काय सांगणार. जे आपल्याबद्दल दुसरे सांगतील ना त्याला खूप महत्त्व असतं. स्वतःची स्तुती स्वतःनं करणं हे रास्त नसताना, तर जे सांगितले माझ्याबद्दल तेच माझे गुण आहेत. आणि जे हे तुम्ही केलं, माझा सोहळा एवढा संपन्न, माझे सहकारी आहेत ऑफिसचे, नंतर इंजिनिअरिंगचे दोन्ही ऑफिसचे, त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. 2-3 दिवस तुम्ही मेहनत करता त्याबद्दल शतशः आभार. आणि मला ह्या आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी, ज्या कर्मचारी त्या मुलींसारख्या आहेत. तुम्हाला कधी काय लागलं ना तर कधी पण मला हाक मारा, मी आहे तुमच्यासाठी. आणि ऑफिसचं बोलले, पाटील साहेब बोलले, CN पाटील की मदत लागेल तुम्ही कधी पण सांगा, मी तुम्हाला कुठल्याही वेळी मदत करायला तयार आहे. आणि माझ्यात जे नॉलेज आहे ते भरभरून मी देईन सगळ्यांना. फक्त नॉलेज घेणाऱ्या व्यक्तीची इच्छा पाहिजे. मला जे येते ना ते मी सगळ्यांना भरभरून देईन. धन्यवाद. आपण समारोपाला आलेलो आहोत. मी विनंती करतो प्रादेशिक अधिकारी बोंबडे साहेबांना की त्यांनी अध्यक्ष भाषण करावं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व इंजिनिअरिंग विभाग, प्रादेशिक कार्यालय पनवेल, तसेच प्लॅनिंग डिपार्टमेंट, सर्व या ठिकाणी जमलेले अधिकारी कर्मचारी, व्यासपीठ, आणि आज आपण त्यांना सेवानिवृत्तीपर निरोप देण्यासाठी जमलेल्या त्या आपल्या कार्यालयातील सौ ठाकूर मॅडम तसेच त्यांचे कुटुंबीय, प्रथमतः आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी या छोटेखानी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो. मॅडमचा सर्वाधिक काळ हा सेवेचा अभियांत्रिकी विभागात गेला. त्यानंतर त्यांनी पनवेल प्रादेशिक कार्यालयात साधारणतः 2 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. या ठिकाणी अंकुशे साहेबांनी जे काही मॅडमच्या बद्दल सांगितलं ते निश्चितपणे त्यांच्या कामातून त्यांनी दाखवून दिलं. अतिशय सचोटी, प्रामाणिक आणि हार्ड वर्कर म्हणून त्यांची ओळख या कार्यालयात त्यांनी दाखवून दिली. या ठिकाणी नेहमी आपण काम करत असताना आपण रेग्युलर काम करतोच, परंतु मॅडमनी अतिशय चांगलं त्यांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली. तळोजा औद्योगिक क्षेत्र हे फार सेन्सिटिव्ह आहे काम करताना, आणि त्या ठिकाणी काम करताना त्यांनी कोणतंही काम पेंडिंग राहून दिलं नाही. अतिशय चोखपणे त्यांनी हे कामकाज पार पाडलेलं आहे. त्यांनी जो शब्द दिला होता की सर माझ्यावर जबाबदारी द्या, मी तो निश्चितपणे तुम्हाला व्यवस्थितपणे काम करून दाखवील, आणि तो शब्द त्यांनी निश्चितपणे पूर्ण केलेला आहे.
शनिवारी काही महिन्यामध्ये शनिवारी लोक अदालत असायची, ज्यासाठी आपल्याला अलिबागला विधी व न्याय विभागात त्या ठिकाणी जावं लागायचं. मॅडम स्वतःहून सांगायच्या, सर उद्या लोक अदालत आहे तर मी तिकडे जाणार आहे. त्या कधीही म्हटल्या नाही किंवा आपली कौटुंबिक अडचण सांगितली नाही, सर एखाद्या वेळेस दुसऱ्याला पाठवा, आज मला महत्त्वाचं काम आहे. खरोखर याच्यातून त्यांची आपल्या कर्तव्यप्रती कर्तव्यनिष्ठा दिसून येते. शनिवारी त्या ठिकाणी हजर राहिलेले आहेत आणि आपलं काम हे अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला काम हे जे सहजपणे करता येतं ते आपल्या रिलेशन्सवर आहे. मॅडम पूर्वी अभियांत्रिकी विभागात होत्या, त्या ठिकाणी त्यांची असलेली ओळख, त्या ठिकाणी त्यांचे असलेले रिलेशन्स, त्यामुळं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की जी माहिती प्राप्त होण्यासाठी जे काही त्यांची काम करण्याची पद्धत होती त्या अनुषंगाने त्यांना ताबडतोब ती माहिती मिळायची आणि तत्परतेने ती सादरही केली जायची. या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जसं अंकुश साहेबांनी सांगितलं, मॅडमचं कुटुंबीय साहेब ठाकूर साहेब हे नेहमी आपण पाहिलं की 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारी असेल निश्चितपणे ते या कार्यक्रमाला उपस्थित असायचे, आवर्जून मला भेटायला यायचे आणि एक चांगलं नातं त्यांनी सगळ्यांशी, म्हणजे अभियांत्रिकी विभाग असेल किंवा आमचं प्रादेशिक कार्यालय असेल, सगळ्यांशी परिचित असं हे व्यक्तिमत्व आहे. ते नेहमी येऊन भेटायचे आणि किमान साहेब मी या कार्यक्रमाला आलेलो आहे, तर असं एक चांगलं नातं त्यांनी निर्माण केलं. मॅडमनी आपलं कामकाज पार पाडत असतानाच कार्यालयातील जे काही सहकारी आहे किंवा वरिष्ठ अधिकारी आहे, वरिष्ठ कार्यालय आहे, तिथंही त्यांची चांगले रिलेशन्स त्यांनी तयार करून ठेवले, जेणेकरून आपली समजा माहिती गेली नसेल तर आम्ही ताबडतोब पाठवतो. तर त्या ठिकाणी डेप्युटी सी ओ साहेबांचं ऑफिस असेल किंवा जॉईंट सी ओ साहेबांचं ऑफिस असेल, या ठिकाणी पण सर्व सहकारी मॅडमच्या ओळखीचे आणि त्यामुळं आम्हाला मीटिंगमध्ये किंवा रिव्ह्यू मीटिंगमध्ये कधीही त्या ठिकाणी आमचं काम पेंडिंग राहिलंय किंवा आमचं काम मागं राहिलंय आत्तापर्यंत तरी असं कधी जाणवलं नाही. प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजामध्ये आपली माहिती जी आहे ती अतिशय व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने आणि वेळेत त्या ठिकाणी सादर झालेली आहे. आढावा बैठकीत कधीही म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी हे स्पष्टीकरण द्यावं लागलं नाही. याचाच कामाचा लेखाजोखा खरोखर मॅडमनी आपल्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी दाखवून दिला. आपण पाहतो आपला रोल किंवा आपलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी महामंडळामध्ये काय असतं. फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कामकाज असतं. जे काही इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे काही MOUs होतात त्याच्या अनुषंगानं त्यांना फॅसिलिटीज देणं, जे काही कामकाज आपल्याला तात्काळ पार पाडावं गरजेचं असतं. ऑफर असेल, अलॉटमेंट असेल किंवा इतर अनुषंगिक कामं असतील ती तात्काळ उपलब्ध करून त्यांचं काम पूर्ण करून देणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या राज्यामध्ये ती गुंतवणूक वाढेल, त्याचा GDP आहे तो वाढेल. यासाठी आपल्याला फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या महामंडळाचं हे आहे. आपण पाहिलं की गेल्या 1 ते 2 वर्षाच्या कालावधीतही कोरोनासारखा प्रादुर्भाव असतानाही त्या ठिकाणी महामंडळानं अतिशय चांगलं कामकाज केलेलं आहे. संबंधित कालावधीत ज्या काही परमिशन्स उद्योजकांना द्यायला आवश्यक होत्या त्याही त्यांनी विहित कालावधीत दिलेल्या आहे आणि निश्चितपणे प्रत्येक या ठिकाणी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांचा निश्चितपणे हा खारीचा वाटा मोलाचा ठरलेला आहे असं मी म्हणेन. मॅडमनी आपलं कामकाज पार पाडत असतानाच आपली कौटुंबिक जबाबदारी ही अतिशय चांगल्यापणे निभावलेली आहे. हे आपण सर्वांच्या वक्त्यांच्या भाषणातून ऐकलेलंच आहे. चा मुलगा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM सारख्या संस्थेतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मुलगीनेही आपली जबाबदारी किंवा ती आपापल्या क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडलेली आहे. या ठिकाणी मी निश्चितपणे नमूद करतो की
मॅडमने जास्तीत जास्त कालावधी आपला जो आहे सेवेचा तो अभियांत्रिकी विभागात पार पाडून नंतर त्या प्रादेशिक कार्यालयात त्यांनी काम केलेलं आहे. परंतु त्यांनी त्याचा अभ्यास फार चांगला केलेला आहे आणि बहुतांशी वक्त्यांनी सांगितलं की आता जे काही नवीन जो स्टाफ येतोय त्यांनी फार आवश्यक आहे की आपण आधी आपला अभ्यास केला पाहिजे, शिकलं पाहिजे, शिकण्याची वृत्ती आपल्या मनात असली पाहिजे. मॅडमनी तो आपल्या सेवानिवृत्तीच्या संदेशामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी शिका, आधी त्याचा अभ्यास करा. मॅडमनी कधी असं जाणून नाही दिलं की मी इंजिनिअरिंग विभागात होते आणि आता मी लँड मॅटर्समध्ये काम करते किंवा आर ऑफिसमध्ये काम करते त्यामुळं. परंतु त्यांच्या ज्या काही रिमार्क्स आहेत, त्यांचे जे काही शेरे आहेत ते मी वाचलेले आहेत आणि अतिशय अभ्यासपूर्ण असे शेरे त्यांचे मी पाहिलेले आहेत. त्यामुळं जरी आपला विभाग बदलला आणि आपण नवीन विभागात किंवा प्रादेशिक कार्यालयाचा स्टाफ जर इंजिनिअरिंग विभागात गेला किंवा इंजिनिअरिंग विभागाचा स्टाफ आर ऑफिसमध्ये आला तर त्यांनी अभ्यास करणं, जुन्या फाईली हाताळणं आणि त्याच्या आपल्या नोट्स काढून ठेवणं आणि शिकण्याची वृत्ती बाळगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मॅडमच्या सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी आमच्या कार्यालयाच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आमचा सर्व स्टाफ असेल त्यांनी सगळ्यांनी म्हणजे नाव घेत नाही, सगळ्यांनीच या ठिकाणी फार चांगलं आणि उत्तम काम केलेलं आहे आणि छोटेखानी असा आकर्षक एक सोहळा, एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यामुळे मी माझ्या स्टाफच्या सर्व सहकार्यांना मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो. तसेच सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी आपण संबंधित जे अधिकारी असतील, जे कर्मचारी असतील, यापूर्वी मी साहेबांचा उमरगीकर साहेबांचा निवृत्तीचा सोहळा त्या ठिकाणी पहिला आणि हा दुसरा मॅडमचा सोहळा त्या ठिकाणी आज आपण पार पाडत आहोत. तर त्या दिवशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या शेवटच्या नोकरीच्या दिवशी उपदान जे आहेत, ग्रॅज्युटी असेल, भविष्य निर्वाह निधी असेल किंवा आजच्या शेवटच्या महिन्यातला पगार असेल तर तोही आम्ही आमच्या जबाबदारीने त्यामध्ये आमच्या आस्थापनाचे स्टाफ असेल किंवा ठाकूर साहेब असतील यांनी अतिशय काळजीपूर्वक ती जबाबदारी पार पडलेली आणि त्यांच्या अकाउंटला ऑनलाईन तो आम्ही ट्रान्सफर केलेला आहे. तर मॅडम आपल्या सेवानिवृत्तीच्या पश्चात जे आपलं आयुष्य आहे ते निरोगी आयुष्य, भरभराटाचं, सुख समृद्धीचं जावो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि निश्चितपणे आपण एक ग्वाही दिलेली आहे, म्हणजे इंजिनिअरिंग विभाग असेल किंवा आमच्या आर ऑफिसचा स्टाफ असेल त्यांना समजा कामकाज करताना काही अडचण निर्माण झाली, काही शंका असेल तर तुम्ही त्यांना अश्युअर केलं आहे की तुम्ही कधीही मला विचारा आणि मी तुम्हाला मार्गदर्शन नेहमीच करीत राहील. साहेबांनी खूप चांगलं या ठिकाणी अंकुश साहेबांनी सांगितलं की एक म्हण आहे की बाबा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. परंतु इथं साहेबांनी तेही प्रूव्ह केलं आहे की मॅडमना जास्तीत जास्त कालावधी ऑफिसच्या कामकाजासाठी देण्यासाठी किंवा देता यावा यासाठी साहेबांचं किंवा त्यांच्या कुटुंबियांचंही फार मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी मी आपणास शुभेच्छा देतो आणि आपण आमच्या ज्या काही कर्मचारी असतील इंजिनिअरिंग विभागाचे किंवा आर ऑफिसचे त्यांना निश्चितपणे जर काही अडचण आली, शंका आली तर आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन कराल अशी आपण ग्वाही दिलेली आहे. उर्वरित आयुष्य आपल्याला सुखीचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो. अखेर हा जो गोड व्हावा अशी जी म्हण आहे, अखेरचा दिवस, अखेरचा जो कालावधी आहे आपला शासकीय नोकरीतला, आज आपण नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होता. सगळ्यांच्या भाषणातून एकच या ठिकाणी संदेश आला की कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि जबाबदारी पार पाडणारा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक म्हणून आपण आपली ओळख या ठिकाणी पाडलेली आहे. आपल्या कामाचा कसा आपण उमटवलेला आहे. आपण जसं सांगितलं अंकुश साहेब असतील, उमरगीकर साहेब असतील, आपल्या सोबत नोकरीला लागलेले किंवा आपले ठाकूर साहेब असतील, इंजिनिअरिंग विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, प्रादेशिक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय छानसा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो सर्वांना आणि आपले आभार मानतो. पुनश्च आपल्याला सेवानिवृत्ती पश्चात जो
जो काही कालावधी आहे तो सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद साहेब. मॅडमच्या कामकाजाचं अगदी विस्तृतपणे साहेबांनी वर्णन केलं हे तंतोतंत खरं आहे. शक्यतो आपले सहकारी वगैरे आपली नेहमी स्तुती करत असतात, पण साहेबांनी स्तुती केलेली फार विशेष असते आणि ती नक्कीच मनापासून केलेली मला जाणीव आहे त्याची. तर मला त्यासाठी पण त्यांना टाळ्या आपण माहिती द्याव्यात साहेबांना, कारण तुमच्यासाठी फार मोठी पावती आहे की साहेबांनी सगळ्याचा सार त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं आणि तुमच्यासाठी फार प्रेरणादायी गोष्ट आहे. ते चांगलं काय होतं, चांगलं फिलिंग कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी मी इथे उपस्थित डोंगरे साहेब त्यांचं विशेष आभार मानतो. माझे सोबतचे सहकारी, प्रादेशिक कार्यालयातील सगळे अधिकारी, ठाकूर साहेब, तुमचे एम के पाटील साहेब आणि अजून वरिष्ठ महिला वर्ग, चैत्राली, वैशाली, सुरेखा, असं सगळ्यांची नावं घेतली. सगळ्यांनी गेले 7-8 दिवस खूप काम केलेलं पडद्यामागून आणि त्या सगळ्यांचे आभार. उगवतापणाने राहून गेलं की आपला जो सिक्युरिटी स्टाफ आहे ना, ते म्हणजे मी त्यांना जे बघितलं इथे म्हणजे तुमचा हाऊसकीपिंग स्टाफ आणि सिक्युरिटी स्टाफ हा अत्यंत कार्यक्षम असा आहे. कुठलंही काम तुम्हाला त्यात कोणी आला म्हणजे जर काम करायला कुठलंही रिपेरिंगचं तर ते गार्ड स्वतः सोबत असतात. ते स्वतः जातीने ते काम पूर्ण केल्याशिवाय जात नाही. तर त्यांचं पण मी आभार मानतो. आणि ते ज्यांनी पडद्यामागे काम केले, आमचा जयेश असू द्या, हे बाकी इतर लोक हे सगळे विशाल हे जे रानसाई विवाह होते त्या सगळ्यांचं मी मनापूर्वक आभार मानतो. आणि एका याचं मला आभार मानायचं राहिलं की मी आभार मानतो की ठाकूर साहेब आणि ठाकूर मॅडम आवर्जून आल्या कार्यक्रमात, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मॅडमला सांगायची गरज नाही, ऑलरेडी अध्यात्मामध्ये आहेत तुमच्या आणि एका चांगला अध्यात्म मार्ग पकडा तुम्ही. आणि तो जो आनंद आहे मी स्वतः त्या मार्गावर असतो मी. तर आध्यात्मिक अनुभूती फार वरच्या लेवलचे असतात, त्या तुम्हाला डिफाईन नाही करतात. फक्त प्रॉपर आध्यात्मिक मार्ग निवडा, सगळ्यांची सुरुवात योगापासून करा. योग तुम्हाला खरे अध्यात्माकडे नेतो. योगाचा अर्थ मुळात ब्रिज, मनापासून शरीरापर्यंत, शरीरापासून मनापर्यंत नेतो तो आणि मग तुम्हाला अध्यात्मामध्ये घेऊन जातो. तर त्या बेसिक आहे त्याचं योग. योगा पण नाही म्हणत मित्रा, योगा म्हटलं की व्यायाम होतो आणि योग हा शब्दाचा खूप मोठा अर्थ आहे तुझा. त्या मार्गाला जा तुम्ही. आणि सगळ्यांना आपल्याला खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक धन्यवाद. काही राहून गेलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद सर. आणि फक्त एक 2 मिनटं थांबा, आपलं एक छोटंसं 2-3 मिनिटाचं गाणं ऐकायचं निरोपाचं.
साथ ना छोड़ेंगे। गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथेचा जिव्हाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा मुखाला, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, सुखे भुविता ओ
काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. तुझे के होठों को देकर अपने गीत, कोई निशानी छोड़ फिर दुनिया से डोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. ला 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 ला. पथ में कांटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए. अनहोनी पथ में कांटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए. ये बिरहा ये दूरी तो पल की मजबूरी, फिर कोई दिल वाला काहे को घबराए. करम पम धारा जो बहती है मिलके रहती है, बहती धारा बन जा फिर दुनिया से डोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. ला 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 ला. पर्दे के पीछे बैठी सांवल गोरी, थाम के तेरे मेरे मन की डोरी. पर्दे के पीछे बैठी सांवल गोरी, थाम के तेरे मेरे मन की डोरी. ये डोरी ना छूटे ये बंधन ना टूटे, और होने वाली है अब रहना है थोड़ी. करम तम सर को झुकाए तू बैठा क्या है यार, गोरी से नैना जोड़ फिर दुनिया से डोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. ला 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 ला. La
जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या होगी। एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओडले ओडले ओ, 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 ओडले ओडले ओ। चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओडले ओडले ओ, 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 ओडले ओडले ओ। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। टिट 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 ओडले ओडले ओ, टिट 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 ओडले ओडले ओ, ओडले ओडले ओ, ओडले ओडले ओ। मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। अरे मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। टिट 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 अरे ओडले ओडले ओ, अरे इडले इडले ओ। रहे न रहे हम महका करेंगे, बन के कली बन के सबा बावे वफा में। रहे न रहे हम। चमन में रंग बन के रहेंगे हम खिराम। चाहत की खुशबू यूं ही जुल्फों से उड़ेगी, खिजा हो या बहार। यूं ही झूमते
कहीं हम महका करेंगे बनके कली बनके